मतदानावरती बहिष्कार टाकण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांनी घेतली दखल। या मथळ्याखाली न्यूज अनकटने बातमी प्रसारित केली होती। या बातमीतील माहितीचा आधार घेऊन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून कलंकी ग्रामस्थांच्या रस्त्याचा विषय मार्गी कसा लागेल याबाबत चर्चा करून आठवडाभरात मार्ग सुचवण्यास सांगितलं असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे। तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट येतो तेव्हा असे खूप निवेदनं तक्रारी येत असतात। त्याच धर्तीवर निवडणुका आल्या की ज्यांची कामं होत नाही त्यांना एक अशी भावना असते की ह्या निमित्तानं तर काम होईल। मी पूर्ण आल्यापासून ह्या विषयावर लक्ष केंद्रित केलं की एक बातमी आली। काल आमच्या एसडीएमनी परवा फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। तो रस्ता पूर्ण झालेला आहे। फॉरेस्टमधून जो पार्ट जाणार आहे त्या पार्टसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी मिळत नाही म्हणून ते काम आणलेलं आहे आणि त्यांनी तसं निवेदन दिले। ज्या दिवशी निवेदन दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक बैठक झाली, तिसऱ्या दिवशी फॉरेस्टवरून बैठक झाली। काल आपल्याच कुठल्या तरी 1-2 वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की एसडीएम कडाडले फॉरेस्ट अधिकाऱ्यावर। फॉरेस्टच्या जे सेकंड इन कमांड इन स्टेटमध्ये असतात एसीएफचा, त्यांना फोन केला। त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितले की 4 दिवसांमध्ये त्याची जी एनओसीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा। ती एनओसीची प्रक्रिया ते 4 दिवसात मिळाली तरी 4 दिवसात मिळणार नाही, पण 8-10 दिवसांमध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल। एनओसी आल्या पुढचं काम सुरू करायचे, जे काय आचारसंहितेच्या नियमात बसत असेल तर लगेच सुरू करू, नाहीतर त्या लोकांना बोलून आम्ही सांगणार त्याची एनओसी भेटलेली आहे, मतदान झाल्या दुसऱ्या दिवशी आम्ही हे काम सुरू करणार आहे, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकू द्या। कुठल्याही गावामध्ये जिथं आता हे येणार आहेत, म्हणजे आतापर्यंत 1-2 आले, मला अपेक्षित आहे की बऱ्याच ठिकाणी असे काही इश्यूज असतील आणि लोकांनी जर अशा पद्धतीनं जर घोषणा केली किंवा काही निवेदन दिलं तर आम्ही त्याची तातडीने दखल घेणार आहे। कुठलाही गाव, कुठलाही व्यक्ती मतदानावर बहिष्कार टाकणार नाही याची तजवीज आम्ही ग्रामीण भागातल्या सर्व प्रशासन यंत्रणेची केलेली आहे।